घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजेच 18 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि आजच्या मालिकेमध्ये आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये त्या ऐश्वर्याने त्या सौमित्रशी खूपच लगट केली आहे बरं का. पण चांगला दाखवलाय आजचा एपिसोड त्यांनी नेहमीप्रमाणे. तर सुरुवातीला आपण बघतोय ओवीने आणि ऋषिकेशने आपापल्या नावाची पतंग खूप छान बनवली आहे. ओवी म्हणत असते, अरे बाबा आपला पतंग काय मस्त दिसतोय ना. ऋषिकेश म्हणतो, विषय का, अगं बघ माझा पतंग उंच उडणार आहे उद्या. ओवी म्हणते माझा उडणार आहे. आता तेवढ्यात हे दोघे भांडण सुरू करणार. तेवढ्यात ओवी म्हणते, काय तुमचं काय हो ऋषिकेश, तुम्ही लहान आहात का तिच्यापेक्षा, काय गडबड लावली आहे. ऋषिकेश म्हणतात, असू दे ग जानकी, पतंग हा वेगळाच विषय माझ्यासाठी, खूप इमोशनल. लहानपणी आम्ही पतंग उडवायचो ना तेव्हा सगळ्यात उंच माझी पतंग असायची. ओवी म्हणते, मग फिरकी कोण धरायचं. आता ऋषिकेश म्हणतो, कोण काय, तुझा गुलाबजामुन काका. आता असं बोलून तो थांबवतो स्वतःला. जानकी म्हणते, मी तुम्हा दोघांसाठी गंमत आणलीये, ओळखा बघू माझ्या कुठल्या हातात लाडू आहे. मी केलेला लाडू कुणाला खायला मिळणार आधी बघू बघू. आता ओवी म्हणते, आधी मी. ऋषिकेश म्हणतो, आधी मी. आता जानकी म्हणते, अरे 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 भांडायचं नाही, आता ना 1 2 3 म्हणणार मी आणि मग टच करायचंय. आता दोघेही जण हाताला टच करायला लागतात. तेव्हा सगळ्यात आधी ओवी टच करते तर ओवीलाच तो लाडू मिळतो. ऋषिकेश म्हणतो, अरे यार मला नाही मिळाला. जानकी अशी रोमॅन्टिक होऊन ऋषिकेशला असं कसं म्हणून तो लाडू त्याला खाऊ घालते आणि म्हणते, मी केलेला लाडू तुम्हाला मिळणार नाही असं कधी होईल का. दोघेही प्रेमाने तिळगुळाचा लाडू एकमेकांना खाऊ घालत असतात. तेव्हा ओवी डोळे फाडते आणि म्हणते, अरे बापरे, तुमच्या लहान मुली समोर फ्लर्ट करताय तुम्ही, काहीच वाटत नाही का तुम्हाला आई बाबा. जानकी ऋषिकेश हसतात आणि जानकी म्हणते, पण ओवी फ्लर्ट म्हणजे काय असतं ग, बघितलं का कशी आगाऊ झालीये तुमची पोरगी. आता ऋषिकेश हळूच म्हणतो, अगदी तुझ्यासारखी. जानकी म्हणते, तुम्ही पण ना. आता तेवढ्यात या गुलाबरावाची एंट्री झाली आहे बरं का. आता गुलाब म्हणतो, काय मग वहिनी साहेब, झाले वाटते तिळगुळाचे लाडू. जानकी म्हणते, अगदी वेळेवर आलात, हे घ्या लाडू. आता गुलाब म्हणतो, वा 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 मस्त झाले तर जानकी वहिनी लाडू. काय ग ओवीताई, पतंग बनवलायस, काय छान बनवलायस ग पतंग. गुलाब येऊन एकदम मस्त वातावरण केलंय गुलाबने. आता हे सगळे जण तिळगुळाचे लाडू मस्त एन्जॉय करतायत. आता गुलाब म्हणतो, खरंच वहिनी साहेब खूप छान, 1 नंबर लाडू झालेत नेहमीप्रमाणे. जानकी म्हणते, हो या गुलाब काका, सगुणासाठी पण लाडू केलेत. असं म्हणून गुलाबला ती खुणवते आणि स्वयंपाकघरात बोलवते. आणि आता एका डब्यात भरपूर तिळगुळाचे लाडू केलेले असतात. आणि आता जानकी गुलाबला म्हणते, गुलाब दादा हा 1 डब्बा आणि हा 1 डब्बा. मग आता गुलाब म्हणतो, अहो वहिनी साहेब हे 2 डब्बे जरा जास्ती होतील आमच्याकडे. मग आता जानकी म्हणते, अहो तुमच्यासाठी नाही, हा डब्बा तुमच्यासाठी आणि सगुणेसाठी आहे. आणि हा दुसरा डब्बा आहे ना, हा आपल्या. आता लगेच गुलाब म्हणतो, हा कळलं मला. अहो तुम्हाला फोन केला होता ना तेव्हाच माझ्या ध्यानात आलं, तुम्ही नका काळजी करू, मी नेऊन देतो तुमचे 1 नंबरचे तिळाचे लाडू आशीर्वाद बंगल्यावर. आता पोहोचवतोच बघा. गुलाबने पिशवी घेतलीये आणि आता निघालाय तिथून. जानकी खुश असते की चला आशीर्वाद बंगल्यावर तिळगुळाचे लाडू पोहोचणार. पण आता या सुमित्राबाईने या दोन्ही सुनाची वाट न बघता आयते तिळगुळाचे ते दागिने मागवून घेतलेत प्रेक्षकांनो. आता अवंतिका ते बघते आणि तिला असं वाटतं की आयते कशाला बनवले यांनी दागिने. सुमित्राबाई म्हणतात, बरं झालं बाई तुम्ही घेऊन आलात हे दागिने, मला वाटलं तुमच्याकडचा स्टॉक संपला की काय. मग आता त्या ताई म्हणतात, अहो बरं झालं तुम्ही मागवून घेतलेत, संपतच आला होता स्टॉक. मग अवंतिका येऊन म्हणते, अहो आई तुम्ही हे दागिने का मागवलेत, तुम्ही असे रेडीमेड का मागवले, म्हणजे मी करणार होते ना घरी दागिने, तसे छान आहेत दागिने, पण तुम्ही रागवलात का माझ्यावर. सुमित्राबाई म्हणतात, नाही ग अवंतिका, रागवेल कशी, पण उद्या संक्रांत आहे, घरामध्ये धावपळ असेल, तुझ्या मागे पण कामं असतील ना, तू करून करून किती करणार, म्हणून मागवून घेतले या ताईंकडनं. अगं तू संक्रांतीसाठी उत्साह दाखवला हेच माझ्यासाठी खूप आहे, काय हो निलिमाताई. मग आता त्या निलिमाताई म्हणतात, हो अगदी बरोबर, ही तुमची दुसरी सून आहे ना. अहो संक्रांत म्हणजे अगदी घरच्यांचा उत्साहाचा सण असतो बघा. तुमची जानकीच बघा ना, किती उत्साहाने ती संक्रांत साजरी करायची. जानकीचं नाव घेतल्यावर अवंतिकाला खूप चांगलं वाटतं. आता त्या ताई म्हणतात, खरंच तुमच्या घरी हळदी कुंकाला येणाऱ्या बायका तुमच्या दागिन्यांचंच कौतुक करायच्या. जानकी दागिने फार छान बनवायची.
माझे रेडीमेड दागिने मागे राहायचे आणि तिचे दागिने भाव खाऊन जायचे. आता ती नाहीये वाटतं ना? बरोबर, हरकत नाहीये, आता मी निघते. अगं अवंतिका, घाल दागिने, असं म्हणून त्या निघून जातात. जाताना सुमित्राबाई त्यांना हळदी कुंकाला या असं सांगून जातात. आता अवंतिका म्हणते, आई काय झालं? सुमित्राबाई जरा नाराज असतात. तेव्हा त्या म्हणतात की अगं बघ ना अवंतिका, येणारे जाणारे लोक सुद्धा आपल्या जानकीची आठवण काढतात ग. एवढा मोठा कार्यक्रम आहे आपल्या घरी, हळदी कुंकासाठी उद्या बायका येणार. दरवर्षी जानकी एवढ्या उत्साहाने सगळी तयारी करायची बघ. बायकांना काय खायला द्यायचं, काय वाण द्यायचं, सगळं माझी जानकी बघायची बघ. पण आता बघ ना, उद्या बायका घरी आल्या की तिच्याबद्दल विचारणार आणि सगळं याच गोष्टीची चर्चा करणार बघ. अवंतिका म्हणते, आई आपण ही चर्चा थांबवू शकतो बरं का? सुमित्रा म्हणतात, कशी ग? अवंतिका म्हणते, आपण जानकी वहिनीलाच घरी बोलावून घेऊ ना. मग आता सुमित्राबाई म्हणतात, अगो पण हे कसं शक्य आहे? तर आता अवंतिका म्हणते, अहो आई का शक्य नाहीये? रणदिवेंच्या घरची संक्रांत आहे आणि ती जानकी वहिनी शिवाय पूर्ण होईल का? मला तर वाटतं आपण जानकी वहिनीला बोलावूनच घेऊ. आता या अवंतिकाची आयडिया खूपच आवडली आहे सुमित्राबाईंना. त्या पुढे काही बोलणार तेवढ्यात गुलाब तिथे आलाय आणि म्हणतोय, आई साहेब, अहो हे घ्या. आता सुमित्राबाई म्हणतात, काय रे गुलाब, काय आणलंय? तिळगुळ आणलेस वाटतं, तू केलेस का? आता डब्बा उघडून बघतात त्या आणि त्यांना सुगंधावर म्हणजे त्या तिळगुळाच्या सुगंधामुळेच कळतं की हे लाडू जानकीने केलेत म्हणून. आता त्या वास घेतात आणि म्हणतात, हे लाडू माझ्या जानकीने केलेत ना? तेव्हा गुलाब म्हणतो, बेस्ट झालेत लाडू आईसाहेब, तुम्ही खाऊन बघा की. आता सुमित्राबाई तो लाडू हातात घेतात आणि त्यांना सारंगने फेकलेला पेढा आठवतो आणि त्या पुन्हा डब्बा लावून घेतात आणि म्हणतात, मी ना नंतर खाईल. अरे गुलाब, तू न हे ठेवून दे बेटा किचन मध्ये. आणि तो डब्बा गुलाबजवळ पुन्हा देतात. आता अवंतिका सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखते आणि म्हणते, आई मला कळतंय तुमच्या मनातले भाव काय आहेत, पण मला सांगा संक्रांतीचा हेतू काय आहे? कडवट झालेले नाते गोड करणं, हो की नाही? मग आपण जानकी वहिनींना बोलूयात ना. मग सुमित्राबाई मनातनं विचार करायला लागतात की माझी तर मनापासून इच्छा आहे, पण मी कसा होकार देऊ? अवंतिका म्हणते, आई तुम्ही आता काही बोलू नका, तुमच्या मनातलं उत्तर मला कळलंय. अवंतिकाने त्यांचा होकार आहे असं समजून आता जानकीला फोन लावलाय आणि ते हलव्याचे दागिने तिने तिच्या बेडरूम मध्ये ठेवून दिलेत. पण आता ऐश्वर्याला हे सगळं सहन होणार आहे का प्रेक्षकांनो? होणारच नाही. तर आता इकडे बघा, त्या ओवीला पतंग उडवायचा असतो पण तो काही तिच्याकडून उडवला जात नाहीये. जानकीच्या ते लक्षात येतं. आता जानकी ओवी जवळ जाते तेव्हा ओवी म्हणते, आई बघ ना माझा पतंग उडतच नाहीये, बघ ना तू हसतेस ना मला. मग जानकी म्हणते, नाही ग माझी परीताई, तुझ्यावर नाही हसते मी. अगं इथे नाही उडवू हा पतंग, त्यासाठी छान मोकळं मैदान लागतं, वारं लागतं. अगं गच्चीवर सुद्धा पतंग उडवला जातो. इथे आपल्या इथे जवळ घर आहे, झाड आहे, त्यामुळे इथे शक्य नाहीये हा पतंग उडणं. आणि एका हातात पतंग आणि दुसऱ्या हातात फिरकी धरली असतो, असं कसं चालेल? अगं एकाने पतंग धरायचा आणि दुसऱ्याने फिरकी, मग उडवता येईल ना तुला पतंग. मग ही ओवी म्हणते, तू धर ना फिरकी, मी उडवते पतंग. मग आता जानकी म्हणते, आता अभ्यासाला बस. ओवी नाही म्हणत असते. तेवढ्या जानकीला अवंतिकाचा फोन येतो. आता फोन उचलल्या अवंतिका म्हणते, वहिनी तिळगुळाचे लाडू काय कडक बनवलेत तुम्ही. आता ही कन्फ्युज होऊन जाते जानकी. ती म्हणते, कडक? अगं बाई, ए ओवी, तिळगुळाचे लाडू कडक झाले होते का? तुम्हाला सांगितलं नाहीस? ओवी म्हणते, नाही ग आई, तिळगुळाचे लाडू तर खूप सॉफ्ट झाले होते. अवंतिका तिकडनं हसायला लागते आणि म्हणते, आहो वहिनी तसे कडक नाही हो. आहो कडक म्हणजे छान, कमाल, एक नंबर तुमच्यासारखे झालेत लाडू. आता जानकी म्हणते, अगं बाई कडक म्हणजे छान झाले, मला कसं कळणार? मला काय टेन्शन दिलंस ग तू? आता अवंतिका म्हणते, बरं आता तुम्हाला खुश करायसाठीच फोन केलाय मी. उद्या माझा या घरात पहिला तिळवा आहे. हळदी कुंकासाठी मी फोन केलाय तुम्हाला. तुम्ही लवकर यायचंय माझ्या तिळाला आणि लवकर यायचंय, त्यासाठीच आमंत्रण देतेय मी तुम्हाला. जानकी म्हणते, अगं अवंतिका, मी तिथे असते ना तर तुझा तिळवा जल्लोषात साजरा केला असता मी, पण मी नाहीये ना ग तिथे आणि शक्य नाहीये ग माझं येणं. अवंतिका म्हणते, का वहिनी, का शक्य नाहीये? मी आईशी बोललीये की संक्रांतीच्या कार्यक्रमासाठी जानकी वहिनी येणार आणि मी सांगितलंय तुम्हाला फोन करणार आहे मी. मग आता जानकी म्हणते, काय म्हणाल्या ग मग आई?
अवंतिका म्हणते, अहो आई काही बोलल्याने पण त्यांनी विरोधच केला नाहीये. अहो तुम्हाला सांगते ना आई, मी मनोमन आईंची पण हीच इच्छा आहे. मला काही कारण ऐकायचीच नाही तुमची. यायचं म्हणजे यायचं तुम्ही उद्या. जानकी म्हणते, अगं अवंतिका, तूच म्हणालीस ना की आई काही बोलल्या नाही, आणि अगं नको ग, राहू देत, कशाला उगाच विषय वाढवायचा, यांना नाही आवडणार मी आलेलं. आता ही अवंतिका म्हणते, असं काय करता हो वहिनी, तुम्ही कन्व्हिन्स करू शकता दादांना, मला माहिती आहे. प्लीज 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 वहिनी, हे बघा तुम्ही जानकी वहिनी आहात. तुम्ही दादाला कन्व्हिन्स करणार म्हणजे करणार, आणि तुम्ही यायचं म्हणजे यायचं. वहिनी तुम्ही नाही आलात ना तर माझा कार्यक्रम नाही होणार, हे मात्र नक्की आहे. चला बाय बाय बाय, मी फोन ठेवते. आता जानकी म्हणते, अगं बाई अवंतिका तू पण ना. आता ती फोन ठेवून देते. पण आता जानकी जेव्हा फोनवर बोलत असते ना तेव्हा ही ओवी अगदी अलगदपणे तिथून निसटते. तिला असं वाटतं मैदानावर जाऊन पतंग उडवावा. पण आता बघा प्रेक्षकांना, ओवी रस्त्याने अगदी बेफाम चाललेली आहे. म्हणजे तिचं लक्ष फक्त पतंगाकडे असतं आणि आजूबाजूला गाड्या जात आहेत हे लक्षच नसतं ओवीचं. आता अवंतिका फोन ठेवून देते आणि अवंतिका खूप खुश झालेली असते. आता उद्या माझ्या कार्यक्रमाला जानकी वहिनी येणार. पण आता हे सगळं ऐश्वर्याने ऐकलंय बरं का. आता जानकी म्हणते, ही मुलगी पण ना खूपच हट्टी. अवंतिका म्हणत असते, माझी जानकी वहिनी उद्या येणार म्हणजे येणार. आता ऐश्वर्या ते ऐकते आणि विचार करते, अच्छा म्हणजे हा डिनर सेट उद्या जानकीला इथे आणण्याचा प्लॅन करतोय तर. बघतेच मी, वाट बघ कशी येते ती जानकी. ते ना ती जानकी इथे येणार ना त्या जानकीचा तिळवा इथे येणार. तुमची संक्रांत आता कशी गोड होते ना ते बघतेच मी. ऐश्वर्या नेहमीप्रमाणे तिचे कपटी प्लॅन्स चालू करतीये, पण आज ना तिने हद्दच केली आहे. प्रेक्षकांनो शेवटपर्यंत बघत राहा आजचा व्हिडिओ. तर आता जानकी इकडे तिकडे ओवीला बघायला लागते तर ओवी गायब. जानकीला वाटतं ओवी घरात गेली असेल म्हणून जानकी घरात बघून येते, पण घरातही ओवीचा पत्ता नाही, बाहेरही ओवीचा पत्ता नाही. अरे देवा, ओवी गेली तर गेली कुठे? जानकी आता रस्त्याने ओवीला बघायला लागते. आता रस्त्याने ओवी अशी चाललेली असते बरं का, ती पतंग आणि फिरकी घेऊन. आता तेवढ्यात मागून एक मोठी काळ्या रंगाची गाडी येते आणि ती ऑलमोस्ट ओवीला धडकणार असते. आता जानकी तिकडनं ओवीला शोधत येते आणि मोठ्याने ओरडते, ओवी. आणि तेवढ्यात ऋषिकेश ओवीला सावरतो आणि मोठ्याने शिव्या देतो त्या गाडीवाल्याला, काय रे तुझे डोळे फुटलेत का रे? आता गाडीच्या बाहेर उतरलाय सयाजीराव आणि ऋषिकेश मध्ये भयंकर तू मेमे होते. जानकी ओवीला जवळ घेत म्हणते, ठीक आहेस ना ओवी बेटा तू? आता सयाजीराव म्हणतो, काय रे, काय बोलत होता रे माझ्या मागून? ऋषिकेश म्हणतो, ऐकायला नाही आलं का? रस्त्यामध्ये लहान लेकरू आहे, दिसत नाही का? कानाला पट्टी बांधली आहे का डोळ्यावरही पट्टी बांधली आहे? आता सयाजीराव म्हणतो, लेकरू असू दे का पाखरू असू दे, हा सयाजी विखे पाटील कोणासाठी थांबत नसतोय. आता त्याचा अवतार पाहून ओवी घाबरली. आता एवढी पोरीची काळजी आहे ना तर तिला सांभाळता येत नाही होय? उगाचच नाही तेव्हा त्या पोरीच्या नावानं बोंब बोलतोय. माझीच गाडी भेटली का रे पोरीला ढकलायला? तुला सांभाळता येत नाही तर पोरा कशाला पैदा करता रे? सयाजीराव वाटेल ते बोलतोय ऐश्वर्यासारखाच. आता मात्र या ऋषिकेशला ते ऐकवलं जात नाही आणि तो त्याचं वाक्य पण पूर्ण होऊ देत नाही आणि म्हणतो, तोंड सांभाळून बोलायचं सयाजीराव, तुझ्या वयाचा मान ठेवतोय. माझ्या मुलीला काही झालं असतं ना तर मी काय केलं असतं ना हे तुला सांगायची गरज नाहीये. मग आता सयाजीराव उद्धट सारखा म्हणतो, गरीबाचा कैवारी, एक टेंडर काय पास झालं तुझं तर स्वतःला हिरो समजायला लागला का रे? एवढी काळजी आहे ना तुला पोरीची तर तिला डोक्यावर घेऊन हिंड. आता ऋषिकेश म्हणतो, माझ्या पोरीचं काय करायचं ना ते माझं मी पाहून घेईल, तुम्ही कशाला सांगू लागले मला, कळलं ना? आता जे सांगितलंय ना ते लक्षात ठेवायचंय, नाहीतर पुढच्या वेळेला गाडीमध्ये मी बसलेलो असेल आणि समोर तुम्ही असाल. मागच्या वेळेला फक्त मान मोडली होती तुमची, या वेळेला काय करेल ना मी ते सांगता येणार नाही सयाजीराव. आता एवढ्या आवेशात हा बोलायला लागतो ऋषिकेश आणि तिकडनं सयाजीराव उत्तर देत असतो. दोघांची तुतू मेमे चाललेली असते, एकमेकांकडे ते बोट दाखवतायत. आता हे फक्त म्यूट करून ऐकवलाय हा सीन आपल्याला. जानकी आता सयाजीरावाच्या हाताकडे लक्ष देते तेव्हा तिच्या लक्षात येतं सयाजीरावाच्या हातात जे कड आहे ते ऋषिकेशचं आहे. आणि आता जोगतिणीने सांगितलेला शब्द सुद्धा आता जानकीला आठवतो की हातातलं सोन्याचं कडच तुझं उत्तर आहे. आणि आता जानकीला ते लक्षात येतं की हे कड आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पण आता या सयाजीरावांकडनं ती घेणार कशी हे कड? प्रेक्षकांनो, जानकी काहीतरी आयडियाची कल्पना करेल आणि त्या कड्या म्हणजे काहीतरी म्हणजे हे घ्यायच्या बदल्यात ते कड मागेल असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून नक्की कळवा. आता सयाजीराव हा ऋषिकेशला धमकी देतो, काय रे एक ऍप बनवलं तर इतका भाव खातोयस का रे? नाही तुझ्यापेक्षा भारी ऍप बनवलं ना
तर नाव सयाजी विखे पाटील लावणार नाही, कळलं काय? आता सयाजीराव अशी धमकी देत असतो तेव्हा जानकीचं लक्ष नुसतं त्या कड्याकडे होतं. आता जानकी सयाजी काका असं आवाज देते. मग सयाजीराव म्हणतो, ए कोणाला आवाज देते? मी काही कोणाचा काका बिका नाहीये, माझा तुमचा काही संबंध पण नाहीये. मग आता ऋषिकेश म्हणतो, तुम्हाला काय करायचंय ते करा, मी नाही घाबरत तुम्हाला. सयाजीराव निघून जातो, पण जानकीचं लक्ष मात्र त्या कड्याकडेच आहे आणि त्याच विचारात ती आहे असं दाखवलंय. आता इकडे ही अवंतिका तिच्या संक्रांतीची खूप हौशीने तयारी करते. सौमित्र येतो तिथे आणि म्हणतो, काय ग अगं काय चाललंय तुझं? कॉफी काय, नोटपॅड काय? लॉचा अभ्यास करत होतीस ना अवंतिका, अगदी तशी गोड दिसतेस ग, काय करतेस तू? अवंतिका म्हणते, अरे सौमी, उद्या संक्रांत आहे ना, ते उद्याचे काय काय विधी असतात, काय काय नाही, ते सगळं नोट डाऊन करते रे मी मोबाईलवर बघून. मग सौमित्र रोमॅन्टिक होऊन म्हणतो, कोणाचा तरी चेहरा खुल्ला आहे. अवंतिका स्माइल करते. सौमित्र म्हणतो, छान, व्हेरी छान, आठवणीने सगळे फोटोज तुझ्या बाबांना पाठव उद्याचे. अवंतिका म्हणते, हो मी पाठवणारे फोटो, पण काय रे फोटो पाठव म्हणजे उद्या माझे फोटो काढायचे तुलाच आणि तूच असणार इथे, फोटो पाठव वगैरे काय, तू फोटो काढणारे सगळे. आता सौमित्र हसायला लागतो, अगं मी फोटो कसे काय काढणार? अवंतिका म्हणते, अरे असं काय रे, जा बाबा, असं होतं नेहमी, मला असंच वाटतं, त्यामुळे माझी आई असती ना आज तर बरं झालं असतं, निदान बाबांनी तरी यायला हवं होतं रे माझ्या कार्यक्रमाला उद्या, मी त्यांना फोन केला होता या म्हणून, तर ते मला म्हणतात की मी काय करू तुझ्या तिळव्याला येऊन, मला फोटो पाठव. असं कुठे असतं का रे सौमी? मग सौमित्र म्हणतो, अगं बरोबर आहे ना त्यांचं, पुरुष काय करणार हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला? अवंतिका म्हणते, जरा बायकोचं कौतुक करायला ये की. सौमित्र म्हणतो, अगं तुझं कौतुक करायला खूप बायका असणार आहे तिथे, आई आहेच की, आणि तू कशाला टेन्शन घेतेस? आणि अवंतिका, तुला माहितीये का, अगं इमानी पुरुष असतात ना, ते संक्रांत झाल्यावर बायकोचं कौतुक करतात. तू अशी गोरी गोरी पान, त्यातनं तू काळी शार साडी नेसणार, किती गोड दिसणार तू. आय एम शुअर अवंतिका, तू खूप खूप गोड दिसणार आहेस उद्या. आता सौमित्र तिला जवळ घेतो आणि रोमॅन्टिक झालेला असतो. अवंतिका पण जरा लाडात येते. आता हे दृश्य ऐश्वर्याने बघितलंय, याची देही याची डोळा. आता ते बघून तिला अजून कसं तरी झालंय, तिच्या अंगाची अशी लाही लाही झाली आहे असं त्यांनी दाखवलं. आता ऐश्वर्याच्या मनात येतं की या हलव्याच्या दागिन्यांचाच नायनाट करून टाकते, असा विचार करून ती आता सौमित्र आणि अवंतिकाच्या रूम मध्ये गेली आणि हलव्याचे दागिने कपाटातून काढते आणि विचार करते, अच्छा हिचे हलव्याचे दागिने होय, याच खोलीत मी त्या जानकीचे दागिने घेऊन लपवणार होते, पण आज अवंतिका मी तुझे दागिने लपवते. आज तू माझं सर्वस्व घेऊन टाकलंयस, माझा मान सन्मान, माझं सुख, माझा आनंद, सगळं सगळं हिरावून घेतलंयस तू, अगदी माझं प्रेम सुद्धा. या घरात आल्यापासून मला एक क्षण सुद्धा तू सुखाने जगू दिलं नाहीयेस अवंतिका, मग मी तरी कशी काय मागे राहणार? मी तुला अजिबात सुखात राहू देणार नाहीये, तुझे लहान लहान आनंद सगळे विस्कटून टाकणार मी. आता तेवढ्याच सौमित्र येतोय तिथे फोनवर बोलत बोलत. आता ऐश्वर्या तो दागिन्यांचं जे बॉक्स आहे ना, तो खिडकीच्या मागे लपवते बरं का. आता सौमित्रचं लक्षच जातच, पण आता सौमित्र दुर्लक्ष करतो जरा तिच्याकडे, पण तरी तिच्यावर ओरडत म्हणतो, तू इथे काय करतेस ग? आता ऐश्वर्या म्हणते, मी काय करणार इथे, मी इथे या घरातल्या एकमेव हँडसम पुरुषाला भेटायला आली आहे. आता तेवढ्यात सौमित्र खूप घाबरतो आणि म्हणतो, ए बाई चल निघ आत्ताच्या आत्ता बाहेर. ऐश्वर्या म्हणते, अरे अरे अरे, कॉम्प्लिमेंट होती तुझ्यासाठी, एवढं चिडायला काय झालं सौमित्र? बरं चल ठीक आहे, तुझ्यासाठी ना एक मस्त ऑफर आणली आहे आम्ही ना एक नवीन ऍप लॉन्च केलंय, तू लीगल ऍडवायझर म्हणून काम करशील का त्या ऍपसाठी? सौमित्र म्हणतो, मला अशा फालतू नवीन कामासाठी वेळ नाहीये. आता ऐश्वर्या म्हणते, वेळ असला असता तरी काम थोडीच केलं असतं तू. आता सौमित्र बाजूला जातोय आणि हिच्याकडे बघत पण नाहीये. मग ऐश्वर्या म्हणते, तसंही तू आतापर्यंत माझी कुठलीच ऑफर एक्सेप्ट नाही केली आहे सौमित्र, तू नेहमीच लांब पळालायस माझ्यापासून, नेहमीच पळ काढतोस रे माझ्यापासून, लग्नाच्या बाबतीत हेच केलंस ना. आता सौमित्र चिडतो आणि म्हणतो, काय ग परत परत तेच तेच बोलत असतेस, तुला किती वेळा सांगितलं मी भूतकाळ येतो म्हणून. ऐश्वर्या म्हणते, तुला कितीदा सांगितलंय मी पण सौमित्र, तो भूतकाळ नेहमी सुलगतो माझ्या मनामध्ये. पहिल्या दिवशी तुला बघितल्यापासून जी आग होती ना माझ्या मनामध्ये, तीच आग माझ्या मनामध्ये अजूनही सुलगतीये, पण तू मात्र त्या व्हॅनिला आईस्क्रीम सोबत रोमॅन्स करण्यात बिझी आहे.
व्हॅनिला आईस्क्रीम म्हणजे अवंतिका. बरं सौमित्र, कळत का नाहीये तुला? मी तुझी बायको असते, आज लग्न झालं असतं आपलं तर तुझ्या नावाचं मंगळसूत्र मी घातलं असतं आज गळ्यामध्ये आणि पहिली संक्रांत आपण दोघांनी एकत्र सेलिब्रेट केली असती रे. का कळत नाही रे तुला? पण नाही झालं रे असं सगळं. तू या अवंतिका नावाच्या मांजाने माझ्या सुखाचा पतंग खचकन कापलेला आहे. ठीक आहे, मी ते पण एक्सेप्ट केलं. तू मला लोट रे दूर, कितीही दूर लोट, पण शेवटी हा पतंग आहे ना, हा तुझ्याच खिडकीवर येऊन लटकत राहणार आहे. आता सौमित्र खूप चिडतो आणि म्हणतो, तू जातेस की नाही, का तुला हात धरून बाहेर काढू? आता ऐश्वर्या म्हणते, धर ना, धर. अरे हात धरायसाठी तुला माझा हात धरावं लागेल ना, धर माझा हात. हा हात धर सौमित्र. अरे म्हणजे तुझ्या लक्षात येईल की हाच हात तू खूप आधी धरायला हवा होतास रे सौमित्र. ऐश्वर्या थोडी सायको आहे असं नाही वाटत आहे का तुम्हाला प्रेक्षकांनो? बापरे, मी घाबरले आज. आता हिने मुद्दाम सौमित्रकडे हात दाखवलाय आणि सौमित्र तिला हाकलण्यासाठी तिचा हात धरतो आणि तेवढ्यात येते समोर अवंतिका आणि आता मिसअंडरस्टँडिंग होणारच असते. पण आता हा सौमित्र जोरात हात झटकतो या ऐश्वर्याचा आणि आता बघा प्रेक्षकांनो, या तमाशावरच त्यांनी हा भाग संपवलाय. पण उद्या याच्यापेक्षा जास्ती डबल तमाशा बघायला मिळणार आहे तुम्हाला. सगळेजण ग्राउंडवर संक्रांतीचा पतंग उडवत असतात तेव्हा सारंग खड्ड्यात पडणार असतो पतंग उडवता त्याचं लक्ष नसतं. ऋषिकेश त्याला सावरतो आणि म्हणतो, सारंग जरा मागे पुढे बघत जा, समोर बघून चालत जा, नाहीतर एखाद दिवशी खड्ड्यात पडशील आणि आपटशील, कधीही ठेच लागू शकते तुला सारंग. आता बघा प्रेक्षकांनो, यांची संक्रांत आहे रणदिव्यांच्या घरात आणि या ऐश्वर्याने मुद्दाम जानकीला डिवचलंय आणि म्हणते कशी, या अवंतिकाचा तुला पुळका आहे ना जानकी, बघ तिने मुद्दाम तुला जुनी साडी दिली आहे ग वाण म्हणून. आता जानकी म्हणते, ही जुनी साडी नाहीये, ही आईंची पहिली मकर संक्रांतीची साडी आहे असं म्हणून ती सुमित्राबाईंच्या पायावरती साडी ठेवते आणि नमस्कार करते त्यांना आणि सुमित्राबाई तिला आशीर्वाद देतात, जो ऐश्वर्याला सहन होत नाही. आता यांची भांडणं कुठल्या विकोपाला जात आहेत अजून ते बघूयात प्रेक्षकांनो. काहीही म्हणा, या मालिकेचा रिव्ह्यू मी तुम्हाला छान देते की नाही, मग एखादा लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे रिव्ह्यू तुमच्यापर्यंत. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे तुम्हाला माझ्या रिव्ह्यूजचे नोटिफिकेशन लगेच येतील. सो प्लीज प्रेक्षकांनो, लवकर आपली 1 लाख फॅमिली पूर्ण होईल अशी मी तुमच्याकडनं आशा आणि अपेक्षा करते. तर भेटूयात आता पुन्हा सोमवारी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.